हे UPSC CMSच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनचं बुक आहे आणि ह्याच्यात एकाच टॉपिकवर एकाच क्वेश्चन पेपरमध्ये सलग 3 क्वेश्चन आले. तर टॉपिक आहे मुलेर इंडक्ट अॅनॉमलीज, ओबीजीवायचा टॉपिक आहे. मुलेर दोन डक्ट असतात, मुलेर इंडक्ट किंवा पॅरामेसोनेक्टिव्ह डक्ट, आणि ह्या दोन्ही फ्यूज होऊन काय काय बनवतात, तुमचं फॅलोपियन ट्यूब बनवतात, तुमचं युटरस बनवतात, सर्व्हिस बनवतात आणि अप्पर 2/3 पार्ट ऑफ व्हॅजायना. हे जर फ्यूज नाही झाल्या बरोबर तर ह्या गोष्टी म्हणजे नीट बनणार नाही तुमचे युटरस वगैरे. तर ह्याच्यावर 3 क्वेश्चन आले. ते पहिला क्वेश्चन होता MRK सिंड्रोमवर. तर ह्या सिंड्रोममध्ये युटरसच बनत नाही, म्हणजे डक्ट बनतच नाही, अजेनेसिस होती डक्टची, त्यामुळे युटरस बनत नाही. तर हा एक क्वेश्चन होता, अजेनेसिस ऑफ मुलेर इंडक्ट. तर MRK सिंड्रोम होतं, त्यात युटरस ॲबसेंट असतं. दुसरं होतं ह्याचं पार्शल फ्युजन झाल्यास काय होते. पार्शल फ्युजन म्हणजे त्या 2 डक्ट आहेत ना, तर त्याच्यात जे बनतं त्याला बायकॉर्नेट युटरस म्हणतो आपण. तुम्ही वर इमेजमध्ये बघू शकता बायकॉर्नेट युटरस कसं आहे. आणि ह्याच्यामुळे मग तुमचं काय होतं, बरोबर हे होत नाही, फर्टिलिटीला प्रॉब्लेम होतो. आणि तिसरं पुन्हा काय, फेलियर ऑफ सेप्टल रिसॉर्प्शन. आता हे 2 डक्ट आहेत ना, इकडचे एक मुलेर इंडक्ट, इकडचे त्या फ्यूज झाल्यानंतर त्यामध्ये जे सेप्टम असते ते जर रिझॉल्व्ह झालं नाही आपोआप तर तरी प्रॉब्लेम होतो. तर ह्या तिन्हीवर क्वेश्चन आहेत. एक होता तुमचा MRK सिंड्रोम, दुसरा होता तुमचा बायकॉर्नेट युटरस आणि तिसरा होता तुमचा सेप्टेट युटरस. त्या तिन्हीवर एकाच क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन आले ते, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे टॉपिक.